वडिलांपाशी सांगितलं, काय करा बाबा, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, तिथं नेऊन इथं काय दाखवाय आणून म्हणजे माया उपजली ते तिथं मला ठेवा. आणि इथं नाना वाटेने जात असतानाचा प्रसंग, जसं जसं घर सोडलं तसं तशी पायीची बंधने निघून गेली. भगवंताच्या अस्तित्वानं बंधन निघून जातं. पायीची बंधने गळती, पायातली बंधनं निघाली, दूतावास झोपी गेले आणि बंदिवानातून वाढ झाली. देवाला टोपलीत नाही तर सुपात घेतलं, कृपादान केले संती कल्पंती ही सरेना. सुपात घेतलेला देव घेऊन यमुनेच्या काठावर गेलेला. परमात्म्याच्या वडिलांनी अथांग जलसागर पाहिला. नदीतून वाट नाही, दुतडी करून वाहणारी यमुनामाई. यमुनामाईने विचार केला, काही झालं तरी मी जावयाचं तोंड बघणार. यमुनामाईचा जावाय कृष्ण परमात्मा, कालिंदी नावाची यमुनेची लेक ही देवाची बायको. तिनं विचार केला, काही झालं तरी जावायचं तोंड बघायचं ही पद्धत आजची नाही. पहिल्यापासूनच जावायचं तोंड बघितलं जातं. फुकट बघू नाही बर का, विकत बघावं लागतं. 80च्या दशकात 80 साली माझ्या वडिलांचं लग्न झालं. 25 रुपयासाठी मेंढ काका वर्षभर लग्न तसंच होतं. लग्न मोडून घरी आले माणसं 25साठी. त्या काळी आमच्या वडिलांना 80च्या दशकात सायकल दिली सासरवाडीवाल्यांनी. पुढं 85च्या दशकात जराड काका गडेळ वाटायला लागली, रेडिओ वाटायला लागली. 90च्या दशकामध्ये महिंद्रानं जीप काढली, ती जीप द्यायला लागली. 92-93ला बुलेट द्यायला लागली. 2000च्या काळामध्ये माणसं सोनं घालायला लागली. आणि आता 2026ला पोरगी द्या रे, सगळं आमच्याकडे घेतो आम्ही. विठ्ठल सगळ्यात क्रिटिकल विषय हा विवाह व्यवस्थाचा नाही. अरे करोडो रुपये मध्यस्थींनी खाल्लं आणि 3 दिवस पोरगी नांदायला तयार नाही. एका पोरीनं 20 लग्न केली राजा हो. ही आजची वास्तविकता आहे, ही आजची तारकता आहे. आज व्यवस्था यमुनामाईने विचार केला, जावायचा आतमध्ये येईल तशी यमुनामाई वरती यायला लागली. शेवटी कृष्णाला वाटलं सासूला तोंड दाखवायचं नाही, म्हणून त्या नादात वडिलांचं बरं वाईट होईल म्हणून पायाचा अंगठा खाली काढला. तोंड दाबून जे काम होत नाही ते पाय दाबून होतं. कृष्ण परमात्म्यानं ज्यानं तोंड पाहिलं त्या युधिष्ठिरा बरोबर न जाता ज्यानं पाय पाहिलं त्या अर्जुना बरोबर गेले. तुझं पाहता समोरी दृष्टीनं फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया. यमुना मामी काळजी करू नका, याच पायानं मी कालियानं सोडलेलं विष यमुनेला शुद्ध करील. 400 कोसावरून वाहणारी माझी यमुना भीमामाई लोणावळ्यापासून हजारो कंपन्यांची घाण घेऊन येते. उजनी धरणा इतकं विषारी पाणी या जगाच्या पाठीवर कुठं नाही. अरे शुद्ध करा. आईला फक्त आई म्हणता येत नाही हो, आईला आईसारखी जपावी सुद्धा लागते. यमुनेला शुद्ध दिला कृष्णानं. याच पायानं मी कालियाचं मर्दन करत आणि माय तुला शुद्ध करेल ही दिलेली शपथ पूर्ण केली. तो परमात्मा पहिल्या तीरावर नंदबाबांच्या घरी गेला. तिथं आनंदाचा सोहळा झाला. तिथली माया इकडं आली आणि इकडला घेऊन तिकडे गेला. जिथं माया असते तिथं नुसती आरडारडी, नुसती रडारड. ज्याचा वशिला त्याचंच पुत्र काशीला, त्याला माया म्हणतात. 80 कोटी माणसं नुसती कुपनाच्या लाईन लायत. अरे दिवसभर काम केलं तर क्विंटल भर माल येईल र. तिथं होऊन पिऊन येतात माणसं. कशाच हातातलं कष्ट संपलं, माणूस कामाला मिळाला. 70 कोटी माणसं नुसती बसून कुपान खातेत. नावीला जण शेतकऱ्याला पाठीवर पंप घेऊन तणनाशक मारावी लागली. माझी निरोगी काळी आहे आज कॅन्सरचं आश्रयस्थान झाली.
किंड्यांचं आश्रयस्थान झाले. अरे रोगाचं भांडार झाला माझा महाराष्ट्र, माझा भारत उद्ध्वस्त झाला या कोकणाने याने. कष्ट हातातलं संपून गेलं. त्याला माया म्हणतात. जे खरं दाखवत नाही आणि खोटं आवडल्याशिवाय राहत नाही ती माया इथं आली. माया रडायला लागली, भिरभिर भिरवली आणि मारणार तेवढ्यात हातातून निसटली. तुझं लागी वधी उपजला. आणि अशा कृष्णाची आठवण कंसाला इकडे यायला लागली. तिथं देव जन्माला आला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी माझा नाथ साहेब, माझा शंकर परमात्मा त्रिशूळ घेऊन आला गिरिजेचा कांत. देवानं देवाचं दर्शन घेतलं. प्रेमाची एकरूपता झाली. 4था दिवस भजन, 5वा दिवस भजन आणि 6व्या दिवशी महिलांना पहिल्यांदा मान दिला. 50% आरक्षण दिलं. ती पूतना आली. नावावर आली नंदाची गदा, स्वरूप सुंदरा देवांगना जणू अप्सरा. इतकी नटली आणि आले तिथं. तीन दुर्बळांची मारिता बालके वाटणी चेक करीत राहिली. किती सेन्सिल आहे. 50% इशी का 45% इशी शेलार पावण्याच्या दुकानात घेतलं. म्हणजे कुठनं घेतलंय काय ते इतकं विष करून आली स्तनामध्ये. वाटणी गरीबाची लेकरं मारली. कारण आयुष्यभर गरीबच मरतो, श्रीमंत मरत नाही. हे सुद्धा कृष्णानं सांगितलं. हे सुद्धा कृष्णाच्या चरित्रात आहे. 6व्या दिवशी पुतना मारली आणि सायुज्यता नावाची मुक्तता दिली. का गबगरीठा मारिला बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. महिन्याचा देव झाला, 2 महिन्याचा झाला. पालता उलता देव व्हायला लागला. रामताना सुद्धा देवाला डाव खऱ्यालाच मान दिला. गोऱ्याच्या नाही नादी देव लागला. का गोऱ्याच्या नादी लागायचं तुम्ही? काळ किती बी चांगलं, माझं आडनाव सुद्धा काळे हो. सगळ्यात चांगलं असेल तर काळ. काळ्यापणाला दोष नाही. दफा दफा 13 तास रानात कांदा काटे ती कवा बिचारी कधी बोलणार नाही. आनंदानं संसार करून. पण सगळ्याला पूर आवडतं, काल कोणालाच आवडत नाही. कृष्ण सुद्धा यशोदेला म्हटलं, का ग माय यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोदेला सांगतं, तूने काली रात में जन्म लिया, तूने काली गाय का दूध पिया. काळ्या गायचं दूध प्याला म्हणून तो कृष्ण काळा झाला. पण ज्याला गोरेपणाचा गर्व आहे त्या राधेकडे बघून काय तू नाराज होतो? अरे राधा जरी गोरी असेल पण राधेचं डोळं तर काळच आहेत का नाही. कसे रारे कसे रारे अरे कारे कारे काळ डोळे तर तिचं लय गोऱ्यापणाचा अहंकार नसावा. असा देव रांगताना सुद्धा डावाच पाय पहिल्यांदा पुढं करायचा का? डावकर पण देवाला आवडलं, काळ पण देवाला आवडलं. म्हणून देवानं सांगितलं, रे जन हो, गोऱ्याच्या नादी काय लागता? काळच चांगलं. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी लय चावते. असा देव चालायला लागला. रंगतरंगणी चोरी तलोनी धावून धरशी गळवणी. चौकामध्ये गेला आणि सोशिकता पाहिली. चौकामध्ये गेला द्वेष पाहिला. चौकामध्ये गेला अवहेलना पाहिली. चौकामध्ये गेला गुलामगिरी पाहिली. अरे पोरांनो, हातापायाच्या काड्या पोट वाढ्या का तुमची अशी अवस्था झाली? तिथं लेकरांनी उद्विग्न होऊन सांगितलं, देवा आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मिळत नाही आणि ज्याला नको त्याला ही भरती केली जाते. अरे ज्याला गरज आहे त्याला मिळणं हो, हे आजच नाही, हे पहिल्यापासून चाललंय. ज्याला गरज आहे त्याला मिळत नाही. म्हणून परमात्म्यानं क्रांती केली. त्या काळी परमात्म्यानं इंद्राची पूजा बंद केली. अरे काय केलं त्या इंद्रियानं? एवढ्या रांगोळ्या काढता, एवढे डीजे लावल्यात, एवढं संगीत चालू आहे. ते गोकुळ म्हणतात इंद्राचा याग आहे. पहिला इंद्राचा याग बंद केला. रे काय करतो इंद्र? ते म्हणले इंद्र पाऊस पाडतो. म्हणले इंद्र नाही पाऊस पाडत. तुम्ही ज्याला पोकल्याने करताय ना तो गोवर्धन पाऊस पाडतो. पूजा करायची असेल तर डोंगराची करा, ज्याला ढग आडले आणि ज्यातून यमुना वाय दुथडी भरून व्हायला लागली. 5000 वर्षापूर्वी गोवर्धनाची पूजा करणारी पहिली क्रांती कृष्ण परमात्म्याने केली. ज्याचा मान त्याचं हाल व्हायला नको. म्हणून लेकरांनो, आजपासून तुम्ही माझ्या संगतीत या. अभंगाच्या तुझे
संगती झाली आमची निश्चिंती. परमात्म्याच्या संगतीमध्ये गोपाळ आले, परमात्म्याच्या संगतीमध्ये गवळणी आल्या, परमात्म्याच्या संगतीमध्ये जनमनुष्य आले आणि निश्चिंत झाले. मी तुमच्या पोटाची व्यवस्था करतो, मी तुमच्यासाठी चांगलं खायला देतो, मी तुमच्यासाठी लोणी देतो, मी तुमच्यासाठी तूप देतो. देवानं चांगलं दिलं नाही, आपण बात केलं. अरे तुकारामजी मुंडे सारखी देव माणसं जर या राज्यामध्ये जन्म घेतील, शेकडो वर्ष माणसं त्यांच्या नावानं चांगलं खातील. आज हॉटेल मधला पनीर नावाचा टॉपिकच डॅश करून टाकलं, आता मिळत नाही. अरे एवढं दूषित खेळ चाललाय, एवढं आलो तिकडं हे जग चाललंय, चांगलं माणसाला खायला मिळणार. अरे एवढा गैरव्यवहार चाललाय, एवढं विष तुम्ही आम्ही आज पचवतोय. मला वाटतं गायकवाड साहेब त्या भेसळी विरोधात पहिला आवाज उठवला असेल तर मला वाटतं प्रकाश कुतवळ साहेबांनी, ऊर्जा कंपनीचे मालक, त्यांची मुलाखत मी पाहिली. ते म्हणजे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धाडी टाका, सगळं चेक करा. हो, या भेसळीमुळे आज रोगांची भांडार हे शरीर बनलं. म्हणून त्यांच्या सगळेच प्रॉडक्ट असतील, सगळेवर ठाम त्यांनी सांगितलं, सगळं चेक करा आणि ह्या जनांना चांगलं खायला मिळू द्या. कारण आरोग्य धन संपदा, बाकी इस्टेट, ऐवज, जागा, फ्लॅट, गाडी, घोडा सगळं मिळेल. आरोग्य एकदा गेलं तर आयुष्यात मिळून तरी काय उपयोग आहे हो. म्हणून आरोग्य टिकवता आलं पाहिजे. आपल्या भागातल्या बऱ्याचशा माऊली, मला वाटतं मुंडेकरवाडीच्या परिवारातील त्या ताई सुद्धा आरोग्याविषयी तुमच्या श्रीगोंदा तालुक्यात खूप जनजागृती करतायत. गरज आहे रे अशाची, गरज आहे चांगल्या व्यवस्थेसाठी, चांगलं खाण्याची. तुम्हाला मी खायला घालतो देवा, तुझी संगती झाली आमची निश्चिंती. पण जिथं चांगलं मिळतं त्याच्यावर दाढी टाकणारे खूप आहेत, जिथं चांगला विचार टिकतो त्याला बात करणारे खूप आहेत. तुकोबरायांनी क्रांती केली, अरे असं फिरू नका, मुकार हिंडू नका, देवदेव म्हणून फक्त देवबोळी होऊ नका, तर विज्ञानवादी व्हा, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या जगाच्या पाठीवर अभ्यासासारखी क्रांती जगाच्या पाठीवर कुठंच नाही. म्हणून लेकरांना तुम्ही अभ्यास करा. ही क्रांती तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला शिकवली, पण ज्यानं क्रांती शिकवली त्याचीच गाथा बुडवण्याची वेळ आली. ज्यानं क्रांती शिकवली त्या नामदेवरायांना महाराष्ट्र सोडून पंजाब, गुमान, राजस्थानला राहता आलं. अरे किंमत आपण जाणली नाही, पण राजस्थान, मध्य प्रदेश या लोकांनी जाणली. नामदेवरायाच्या रूपानं तिथं 700 मेडिकल कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. आपले संत आपल्याला कळाले नाही. 2500 वर्षापूर्वी बुद्धांना हाकलून दिलं आणि तुम्ही आम्ही मनोवादी संस्कृती स्वीकारली. ती 1960-65 ला चौदार तळ्यावरती जी राख करून तुम्हा मला एकत्र केले हे शिव, शाहू फुले, आंबेडकर. अरे विचार तुमच्या आमच्या अंतःकरणात जपण्याचं कार्य केलं. ही कृष्ण परमात्म्याची कार्य. सगळ्यांनी संगतीनं या, सगळेजण एकत्र या. पण खूपला त्या काळच्या सासवांना, आणि सासवांनी सांगितलं सुनांना, अजिबात जाऊ नका. सुनांनी सांगितलं, बाबा आमच्या सासूला पटत नाही, तू आमच्या घरी येऊ नको, तुझी संगती नाही कामाची, नाही कामाची. मी सुंदरा कोवळ्या मनाची, मज दृष्टी होईल साची. घेईल तुझी चरया कस वेळ लागले, काना गोवळिया कस वेळ लागले, काना गोवळिया कस वेळ लागले, काना गोवळिया तिनं सांगितलं, बाबा आम्ही परफ्यूम वापरतो, आम्ही रोज आंघोळ्या करतो. काय तुझ्या अंगाची घालवात चालली, तुझ्या अंगाची गुरट गाणी, तनु काय दिसती वंगाळवाणी, मुरली वाजविसी मंजुळवाणी, बघून अवालिया कस वेडवाणी. तुम्हाला एवढ्या वाचून मला तुम्ही टाळताय म्हणजे एवढंच नाही, कारण आम्ही 96 कुळातले, माझा वंश आहे मोठ्याचा,
तू तवयातीहीन गवळ्याचा ऐक्य झाली या नाव रूपाचा ठावची पुसलिया कस वेड लाविले काना गोवळिया असा भगवंत वेळ लावतो. कोणाला मेसेज नाही, इंस्टाग्राम नाही, ट्विटर नाही, फेसबुक नाही. देवाचं फेसबुक म्हणजे बासरी वाजवली की अख्ख्या जगाला धावत धावत यावं. घर सोडून धरिले रान संसार केला दाना देन देवा मी घर धंदा विसरले आहार सावळिया कैसे वाजवले मुरली आहार सावळिया कैसे वाजवले मुरली आहार सावळिया वाजवले मुरली तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी संसार अकल्पित पडिला कानी विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले आरे सावळिया. त्या देवाबरोबर सगळेजण चला. तो देव सुख देईल, विसावा देईल. संतांच्या बरोबर चला हो आणि गात चला. अशा गुणी माणसांनी भजन शिकवलं. ते भजन आज विसरली माणसं. मोठ्याच्या मागं चालायची पंचायत झाली. आज 3च महिला आणि 4च पुरुष आणि सेपरेट टमटम आणि सेपरेट दिंडी. ही संकल्पना खूप वाढली दादा. बऱ्याचशा दिंड्यामध्ये विना सुद्धा नाही, काकडा नाही अजिबात. सकाळ सकाळ पहाटे 5:30 पासून ट्रॅक्टरवरच्या गवळणी चालू आहे. एक गवळण सुद्धा संतांनी दिलेली नाही. ह्या कार्तिक वारीमध्ये मी एका दिंडीच्या कीर्तनाला गेलो. काय गवळणी वाटायला लागल्या होत्या, खूपच विचित्र गवळणी. पंढरीला जायचं सखे उरक एका तासात बुचडाईनी रामदे आता रबर लाव केसात उगवती करत चाललं नाचणं. म्हणलं कुणी लिहिली नामदेवानं का नाही? नाही म्हणजे अकलूजच्या बाळूनी लिहिली विठ्ठल. जास्त चालले विषय बोलले. अरे लाज वाटते शिवा तुझा मनविता दास. देवा दास म्हणून तिची लाज वाटते. अशा देवाच्या संगतीत संसाराची मिळत नाही ते मिळालं अभंगाच्या नाही
खूप चालीची माणसं बर का, म्हणजे चाले म्हणणारी चालली हे साथीला असल्यानंतर काय म्हणून होईत. अहो एवढी गोड साऊंड सिस्टीम, पण आपल्याला आपल्याचं गुणगान नकोच वाटतं. आपल्याला लय नागपूरची आवड, परभणीची आवड. आपली मोठी माणसं येतो ही, आपली मोठी झाली पाहिजे तर मातृभूमीचं समाधान आहे. जे देवा पाहिलं नाही ते देवा तुझ्या संगतीमध्ये खायला मिळालं रे. संसारात खाण्याची लय आवड सगळ्याला, सगळ्याला खाऊ वाटतं. या संसारात कोणी कोणाचा विचार करत नाही. म्हणते माणसं जनतेसाठी हा विचार केला, पण नाही कोणी विचार करत. कोण विचार करत रे? कोणी 100 कोटीत खपत, तर कोणी 50 कोटीत खपत, तर कोणी 25 कोटीत खपत, तर कोणी 50 लाखात खपत. माझी आई 1,500 मध्ये लाडकी झाली आणि माझा शेतकरी फक्त 500 में उगाता हूँ कपास, तो सारी दुनिया कपडे पहनती है, पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती है. बापानं माझ्या रात्र रात्र कपाशी भिजवली, म्हणून आई तुझ्या अंगावरची सहावारी माझ्या बापाच्या कपाशीतून उभा राहिली. माझ्या अंगावरचा नेहरू धोतर माझ्या बापाच्या कपाशीतून घामाच्या पैशातून उभा राहिला. पण ज्याला देण्याची वेळ आल्यानंतर अनेक कारण पुढे केली जातात ग, त्याला संसार म्हणतात. ज्याचं खरंय त्याला नाही देऊ वाटतो कोणाला. सगळे आपल्या जीवावर आहे, पण आपल्याला कुणाच्या जीवावर नाही राहता येतो, कुणाच्या जीवावर राहता येत नाही. मला वाटतं त्याला संसार म्हणतात. जे देवा संसारात पाहिलं नाही ते देवा तुझ्या बरोबर खायला मिळालं, हा आनंदाचा सोहळा आहे. हा आनंद आहे. देवानं भांडार उभी करून दिली रे, नाही गर उघडीत ना दार तोडा, त्याच माठ पडा. माठ फोडली, फुटत नव्हतं माठ, तसलं माठ काठीनं फोडलं. काष्टीच्या चौकात माठावाला होता, म्हणला गरिबांचा फ्रीज, गरिबांचा फ्रीज. म्हणलं केवढ्याला आहे? म्हणला 150ला. अरे म्हणलं फुटायचा का नाही ना? मला फुटाय काय खासदार आहे काय? माठ देव विठ्ठल जे फुटत नाही ते देवानं फोडलं आणि तुमच्या आमच्यासाठी खायला घातलं, पोटभर घातलं. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जिनं बोलवलं तिच्या घरी आनंदानं गेले, जिनं नाही बोलवलं तिच्या तर घरी मुद्दाम देव गेला. ये माझ्या घरी ते तुला. तिचं नंबर आधी लिहून घेतलं, तिच्या घरी गेला. दारात म्हातारा झोपलं होतं, त्याच्या डोक्यात डेरा फोडला, काकडून म्हातारा तिचं वारलं. आशांच्या घरी देवानं खोड्या केल्या. देव खोडेल नव्हता, घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे. जिथं नवविधा भक्ती उपजत जागृत होते अशा ठिकाणी देव गेला. अशा ठिकाणीच देव जातो. जिथं द्वेष आहे तिथं देव जात नाही, जिथं जातीयवाद आहे तिथं देव जात नाही. अरे अख्ख्या भारताला आनंद झाला, राम मंदिर उभं राहिलं. 1250 चांदीच्या इटा गेल्या आणि 250 सोन्याच्या इटा गेल्या. 2000 कोटी रुपये घेऊन जायला काय पाकिस्तानात लोक आले का हो? आपल्याला जर देव कळाला तर जगाला काय कळायचं आहे? ओरिसाला मी गेलो मागच्या आठवड्यात कार्यक्रमाच्या निमित्तानं, जगन्नाथपुरीला गेलो तर जगन्नाथपुरीच्या 2000 फुटाच्या लाईनीमध्ये 4-5 लोक होती. महाराज आप और आपके साथ आए हुए 40 लोगों को दर्शन दिलवाता हूँ, बस 300 रुपये दो. 300 द्या, डायरेक्ट जगन्नाथपुरीच्या देवापाशी नेतो. अरे तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, कोणाकडे करुणा रे? तीर्थांच्या नावानं आज फक्त गरीब लुटायचं चाललंय, म्हणून आपल्या गावाचा देव कधीच सोडायचा नाही. अरे ज्यानं जन्मापासून आईनं टाळू भरली आणि ज्या मारुतीरायाच्या भैरवनाथाच्या पायावर डोकं ठेवलं, बास दान पेटी भरायची तर फक्त गावाच्या देवाची. 1 रुपया देऊ नको आई, तुझ्या कष्टाचं पैसे ग. 8 तास उन्हात तू कष्ट करते आणि भावनेच्या भरात या बोंधूंच्या नादी लागते. अरे या बोंधूंचा बाजार आहे आज राष्ट्रसंतांचा नाही, विचारवंतांचा नाही. आमच्या करमाळा भागात 2.5 लाखाला बाबळीचा पाला ऐकला एका गड्याने. 2.5 एकर जागा पुरत नव्हती पार्किंगला त्याला. अरे 2-2 लाखाला महाराष्ट्रात चिचुका खपला, 1-1 लाखात मनी खपला, 9 लाख लिटरनी
मध खापला आणि उष्ण जलाच्या नावानं तर काही खपलं. हजारो कोटींचे मालक बंधू झाले आणि तुम्ही आम्ही फक्त हातभर होऊन आज बघू शकतो. न्याय मिळू शकत नाही. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करून म्हणती साधू, अंगाला उन्यारा हे घडतं कुठं संसारात. म्हणून देवा तुझ्या संगतीनं दोषमुक्त असणारा संसार सदोष झाला नाही. देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. म्हणून देवा मी अखंड तुझं नाव घेणार. नाही तुम्हाला जाणलं तरी देवा मी तुला सोडणार नाही. नाही तुला सोडणार. ती मेवाडच्या राजाची मीरा म्हणते देवा तुला राधा कळाली, तुला गोपिका कळाल्या, पण देवा तुला मी कशी कळाली नाही रे. साधी भोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली ना. कळल्या गोपिका कळल्या राधिका सगळे कळाले देवा, पण तू मला का जाणलं नाही. तरी देवा किती माझ्यावर संकट आलं तरी पाद बदलणारातले आम्ही नाही देवा. जो प्रेम घली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रीत निभाना क्या जाने. जो प्रेम देवा तुझ्यावरती प्रेम आहे आणि म्हणून मी सदैव थांबल. नाही देवा पंढरपुरात गेल्यावर गाठ तुझी पडली VIP दर्शनामुळं नाही माझा नंबर लागला तर देवा मी गरुड खांबाला कवटाळून धरल का. तर गरुड तुझा देवा ड्रायव्हर आहे आणि म्हणून मी माझा भक्तीचा निरोप ड्रायव्हर पाशी देऊन जाईल. म्हणून तर माणसं डीजे मोरण असते जरा ड्रायव्हरला थोडा आपलं दही जीव लावणार. आम्ही गरुडाची आई ठेवी वेळोवेळा ढोई वेगळ्या नावा तो हरी मज दिना ते उद्धरी पाय लक्ष्मीच्या हाती किती यावे काकुलते. म्हणून देवा जीवनात आम्ही काय कमवलं हे जर कोणी विचारलं तर देवा तुझं नाव कमवलं रे. तेरा नाम लिया तुझे याद किया. अखंड देवा तुझी आठवण काढली, अखंड देवा तुला स्मरण. म्हणून पांडुरंगाचं सदैव देवा नाम चिंतन विठोबा तुझी रे संगती झाली आमची निश्चिंती. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गरे ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. घरी ताकाचं सरोवर आहे देवा आमचे. घरी ताक खूप खूप ताक. ताक हे आसार मानलं. पहिल्या काळी ताक आरोग्यवर्धक होतं. आरोग्याला चालायचं, आरोग्यासाठी घ्यायची. आता माणसं घेत नाही ते उखंड्यात टाकून देते. तात्या तुमच्या कंपनीचं ताक त्या दिवशी घेतलं, खूप गोड ताक लागलं. अगदी ताकाच्या प्रेमात पडावं असं ताक. ताक आवडीची वस्तू आहे बरं का. लोक पहिल्या काळी आरोग्यासाठी ताक घ्यायचे. इतकं ताक माझ्या तर आवडीचं आणि हे मी कीर्तनात सांगितलं. पण ताकाला संसार म्हटलं. ताक हे आसारामध्ये येतो. ताक रूपी संसार सोडला देवा आणि हा नवनीताचा पूर आहे. अवघे गरजे पंढरपूर चालला नावाचा. हे पुरे
हो इथं गात जागा प्रेम मागा विठ्ठले देवा एक अभंग पाठ करता नाही आला नीटका तर आमच्या गळ्यात हार पडला हो पण ज्याला गाता लिहिली त्याच्या घराला दार नाही मिळालं आमची कोट्यवधीचं बंगलं या एका अभंगावर उभं राहिलं ज्यानं गाथा लिहिली त्याच्या हातातली काठी त्या मामाची गोसायची बावकीतल्यानी सुद्धा नाही धरली हो नाही धरली खंतही संतांच्या जीवनात नाही संतांनी काय मिळवलं पण जे मिळवलंय ते चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टिकणार आहे म्हणून सार मिळवलं त्यांनी काही नाही मिळवलं आयुष्यभर संतजन सगळ्यांना घेऊन गेले वाटणी चला कोणाला काय मागू नका फक्त देव मागा अख्या वाटणी माणसं मागत आहेत आषाढीचं गोळा केलेलं पार्लेची कार्तिकी पुत्र नातवंड खात्यात आता किती घ्यावं दोन गोण्या हो तुमचं जाऊ द्या 6 खेपा माझ्यासारख्या पांढऱ्यांनी टाकल्या घरी आणि पुन्हा दिंडीतली अनबातू करा कोणासाठी राहिले कोणासाठी आमच्या इकडले तर दोघी चौघी मावशी अशा नंबरला लागल्या काय वाटतं तीच माहित नाही अर्चन काका 2 तास नंबर येणं इंदापूरच्या चौकात शेवटी मावशी म्हणली मावली वाढूळ झाला नंबरला लागले काय वाटतंय ते म्हणले काय नाही वाटत मोफत दाड्या चालल्यात आणि मग पळाल्या विश्वभर माणसं मागतात देव मागायचा सगळे राहून गेले तो आसार रूपी संसार म्हणजे ताक आहे येथे नवनीताचा पूर ताक कोणाला आवडू शकत नाही कारण तो संसार आहे तो फलकट आहे जो देखे सो दुखिया सुखिया होय नाही जिथं सुख नाही तो संसार आहे म्हणून ताकच मला आवडतं आणि हे मी काल्याच्या कीर्तनात सांगितलं गावातलाच एक पाहुण्याचा जोडी मुलगा मला महाराज चला की ताक घ्यायला आपल्या घरी मला आता उशीर नाही पण तुम्ही म्हणलात की राव ताक आवडतंय मला चला ना 2 तांबे ताक या आणि मग एकटा कसं जायचं म्हणून पेटी मास्तर नेलं पक्वाजी नेला आमच्या भागातले 2 मोठं गायक नेलं आणि ती तवली बघितली त्यांनी ताकाची नको आपल्याला ताक पण मला कीर्तनाची आशा मरल्या वर्षीची मी म्हणलं असं दे चला मला त्यानं तांब्यात ओतून ताक आणलं मी खरात त्या वेळेस बावारलो तांब्याच्या जीवाला माहिती आपल्याला कवा धुतलं होतं त्याच्यात ताक आलं पण नावीला झालं ह्या पुढच्या पोटाच्या स्वार्थाला ते ताक घ्यावं लागलं ताक लागताना गोड लागलं बाळू म्हणला महाराज अजून एक तांब्या तेवढा घ्या कशाला मोकर तांब्या घासायला ठेवताय तो मी तांब्या घेतला म्हणलं बाळू ताक चांगलं लागलं रे पण आईला कधी काय मठ्ठा बनवायचा नव्हता नाही महाराज म्हणला आईच म्हणली मला महाराजाला बोलवून ताक 5 मांजरान तोंड घातलं होतं त्याच्यात बाळू कोरडा दाडा यायला लागला असा तांब्या घेतला पकवाजे आणि मारला असा तांब्याचं 2 तुकडं झालं की बाळू आरडायला लागला आपल्या आपाचा बाहेर न्यायचा तांब्या महाराजांनी फोडला जे दिलं तेही चांगलं नाही ज्याच्यात दिलं तेही चांगलं नाही संसार आसाराचा आहे इथं स्वार्थानं भरलेलं जग आहे घरी टाकायचे सरोवर येथे नवनीताचे पूर इथं नवनीताचा पूर आहे देवा संतांनी सांगितलं आमच्या बरोबर चला गात जागा प्रेम मागा विठ्ठले प्रेम मागावं बाकी काही मागू नका नदीत पैसे टाकू नका दानपेट्या भरू नका वाटणी कोणाला काय द्यायचंय ते मनुष्य जातीसाठी ज्या माणसासाठी जगायला चला माणसासाठी जगणार हे गाव आहे रे आज की 5-6 वर्षापासून ज्या लेकरांनी गावातून नंबर आणले जी लेकर वेल क्वालिफाईड वेल एज्युकेटेड झाली अरे अशा लेकरांना आधार देण्याचं कार्य हे गाव करते गाडगे बाबांच्या तुकडोजी बाबांच्या भाषेत सांगायचं झालं द मिल्क इज वाघिणीचं दूध आहे एज्युकेशन इज मिल्क ऑफ टायगर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून जी पोर आपल्या गावातून शिकली आणि आज सरकारी खात्यात किंवा उच्च पदस्थ झाली अशा लेकरांचा सुद्धा सत्कार आहे जरा टाळ्या जोरदार दादांनी सांगितलं उपसरपंचांनी हा उपक्रम आम्ही गावातून करतोय कोण करतोय अजिबात पाहू नका काय करतोय हे पाहायला शिका हे करायला शिका
किती दिवस माणूस जगला याच्याशी काही नाही, किती दिवस पद भोगलो आणि मी पद असं काही नाही हो. दगड सुद्धा 100 वर्ष हालत नाही. लई दिवस पद भोगलं म्हणून माणूस मोठा होत नाही. माणूस कर्तृत्वानं मोठा होतो. कर्तृत्वानं मोठा करणारा परमात्मा आहे. तुम्हाला ती बुद्धी देतो. दुर्बुद्धी ते मना कदा उपजो नारायणा. आता माझा ऐशी करी तुझे पाय चित्ती धरी. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ देवा. तुझ्या कृपेनं सिद्धी जाऊन दे रे. म्हणून हा गावात सत्कार सोहळा आहे आपल्या गावातून मोठ्या झालेल्या लेकरांसाठी. का संसारात जे मिळत नाही त्यामध्ये समाधान न मानता विश्वाच्या मालकाचं दर्शन संतांनी घडवलं, देवानं घडवलं. ते ताक सोडलं आणि देवा तुझ्या बरोबर आलो रे. खूप खोड्या केल्या देवानं, खूप खोड्या केल्या. खोड्या नव्हत्या हो, अहो ते चरित्र होतं. प्रत्येकाच्या घरी जाऊन देवानं खोडी करायची आणि तिने येऊन गाराला सांगायचं. यशोदा माय म्हटली, अरे कृष्णा, आपल्याच तुपाच्या टाकीत पडून परवा दिवशी एक वासरू मेलं. लोकांच्या घरचं तूप खायला जातो. अरे शोभून दिसतं का मोठ्याच्या लेकराला? कृष्ण तुला मी ताकीद करीते, घरी कोणाच्या जाऊन ताकीद करीते, घरी कोणाच्या जाऊ नको. देवानं खोडी बंद केली नाही. प्रत्येकाच्या देवानं खोड्या केल्या. एक जणच होतं, पोरग वाट्याला होत असलेलं होतं. त्या पोराला बोललो, हे पोरा इकडे ये. आम्ही जत्रेला गेलतो जवळच्या गावच्या आणि तिथून आम्ही ना गोडी शेव तुला आणली. तू दिसाना म्हणून किती पेठला तुला शोधलं. दर तुला गोडी शेव आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा रबरी साप होता. असा पॅक गुंडाळला होता पिशवीमध्ये आणि ती गुढी शेवचा पुडा म्हणून त्यानं सोडला आणि साप म्हणून दिसून त्याला बाप म्हणतोय, साप त्याला म्हणता येणार. इतकी भीती, इतकी धास्ती कृष्णाच्या रूपानं त्याच्यामध्ये घडली. म्हणून ताकीद केली आईनं, आता काहीतरी नवस करावं लागल. म्हणून एक जणांना सांगितलं, काय नाही गणपतीला नवस करा. एक मास देवी खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेशी. वंदन केलं 1000 मोदक करून, प्रथम तुला वंदितो कृपा गजानना गणराज. तुझ मग तुम्ही गजानना तुझ एक कोणी नाही केली. तो देवच त्यांना गिळून टाकला. देवासीच पुशी देव काय झाला. ही अवस्था आहे विश्वाच्या मालकाची. या प्रभू सगळ्या खोड्या केल्या. खोडी नव्हती, ते चरित्र होतं. एदसे चरित्र केले नारायणे, रांगता बोधने राखत आहे. हे देवाचं चरित्र देवाच्या ह्यादीला किती वर्ष सांगत बसलो तरी त्या कमी पडणार नाही. शेवटी विचार केला गावातल्या माणसांनी, मोठ्याचा गाडा आणि गरीबाचं झोपडं मोडा, त्यापेक्षा आपणच गावात राहायला नको. किती त्रास सहन करायचा. आज 2 तास होत आलं तरी बंद व्हायना आपलं, तरी किती त्रास सहन करायचा. पण तिने विचार केला. बैलगाडीत सगळा माल भरला, कपडे भरले, भांडी भरली आणि नवऱ्याला घेऊन तिकडे म्हणजे माहेराकडे जमीन घेऊन, पण इथं नको राहायला. माहेराकडे जमीन घ्यायचं ठरलं आणि तिकडे ती राहायला गेली. संतांनी पाहिलं, नंदाचा नंदन आडवितो ग बैल आडवितो. अगं का चालली आडराने गवळणे
कृष्ण परमात्म्यानं कोणीतरी सांगावं अशी विनवणी करणारी गवळणी या गवळणीला दुसरी गवळणी विचारते काय केलं त्यानं. निजलेली होते पती शेजारी, निजलेली होते पती शेजारी, अभचिताला तुझा मोदारी, दाढी वेलीची गाठ बांधली, दाढी वेलीची गाठ बांधली, यानच केली मस्करी, यानच केली मस्करी, हरे राम हरे राम. यशोद्यापाशी दोघी गेल्या. यशोदेला सांगितलं यशोदे पुढे जा त्रास हरीचा, पुढे जा त्रास हरीचा, विठाला बाई या गोकुळीचा, विठाला बाई या गोकुळीचा, पोरे बाळ टाकून सगळी, पोरे बाळ टाकून सगळी, जावे वाटते येतो ने हरिला आक्रोश हंबरडा ऐकला आणि उंबऱ्यामध्ये यशोदा माया आली. पदराच्या आड कृष्ण होता. सगळं कारण यशोदेला रडत रडत सांगणारी गोपिका पदराडून फक्त कृष्णाला पाहते. एका जनार्दनी सबलस गवळणी, नंदा घरित्या येती धावोनी, श्रीकृष्णाला पाहून नयनी वृत्तीचा बाबरली बाबरली, हरीला माझ्या सांगा कोणी. देव पाहिला की कशासाठी आणते हे जे विसरायला लावतो त्याला भक्ती म्हणतात. अशी भक्ती गोपिकांनी केली म्हणून देवा तुझं चरित्र घडलं. असं सगळ्या दुष्टांचं निर्दाळन देवानं केले, सगळ्या भक्तांचं कल्याण चिंतलं, सगळ्यांना सुख परमात्म्यानं दिलं. असा भगवंत खोड्या करतोय. म्हणून यशोदा मायला वाटलं किती नावं ठेवून घ्यावं का आपल्या लेकराला कोणी नावं ठेवलेलं नाही आईला पटत, नाही आईला पटत. भले ती पोरग चौकात कपडलेला असा नाव पण आईला नाही पटत. म्हणजे हे आमचं पेतच नाही, आमक्याच्या नादाने पेलं असेल. अरे का गावाचं वाटोळ करताय, का गावाला दोषात ढकलताय रे. अरे वरून ज्याने हे स्वराज्य तुमच्या बहाल केलं त्या शुरांना वीरांना इतिहास करायला काय वाटत असेल रे. माझी माती माझी मातृभूमीचा तुम्ही अपमान नका करू रे. वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं वहाँ याद रहे तू. मला मातीसाठी जगायचे, मला मातीसाठी जगायचे, मला माझ्या मातृभूमीसाठी जगायचे. कारण मी फक्त आईमध्ये आई पाहिली नाही, तर या मातृभूमीमध्ये माझी आई शोधली. वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्य श्यामलम शुभ्र जोषणम फुलकित यामिनी फुल्लकुसुमित ध्रुवदल शोभिनी सुवासिनी सुमधुर भासिनी सुखदाम वरदाम मातरम. वंदे मातरम. त्या मातृभूमीमध्ये मला माझा परमात्मा दिसतो, मला माझा भगवंत दिसतो आणि त्याच्यासाठी जगायचंय. अरे इतिहास सांगणारा श्रीगोंदा जिल्हा आहे. 12व्या शतकात सोन्याचा व्यापार करणारा हा श्रीगोंदा जिल्हा महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष जिल्हा आहे. अरे तुकोबऱ्यांचं कीर्तन देहूला चाललं होतं. ऐन कीर्तनात काही लोकांनी मांडपाला आग लावली तर श्रीगोंद्याच्या शेख मोहम्मद बाबांनी जाऊन देहूचा मंडप विजवला. ही क्रांती माझ्या श्रीगोंदा तालुक्यात. अरे विश्वास क्रांती केली शंभूराजांनी. मन के जीते जीत हो, मन के हारे हार, बिन लड़े जो हारे उन पर है धिक्कार. श्री शंभो शिव जातस्य रुद्रा गौरी राजदे यदंतस्य विलोलिका वर्तते कस्सरपरी. प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. दर्यान भावून
सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. माझ्या श्रीगोंद्याची विवेकांचा हा धर्मवीर गड इतिहास सांगतो छत्रपती शंभूराजांच्या उज्ज्वल कर्तृत्वाचा. हे घडलं माझ्या श्रीगोंदा तालुक्यात, हे घडलं माझ्या अहिल्यानगरच्या भूमीमध्ये. म्हणून राजा हो त्या शंभूराजांच्या शौर्याची, छत्रपती शिवरायांच्या शुरत्वाची, तुकोबरायांच्या गाथेची, माझी जाऊच्या संस्काराची आणि आपल्या आई वडिलांच्या पुण्याईची शपथ आहे. सुपारीचं खंड हातात कधी घ्यायचं नाही रे. निर्व्यसनी निष्कलंक जीवन जगायला शिका. सदैव आपल्या मातृभूमीवर प्रेम करा. ही तुमच्या जीवनात आलेली संधी आणि ती आता आम्ही सोडणार नाही. ही संधी जीवनात आलेली, ही संधी देवानं स्वीकारली. सगळ्यांबरोबर देव गुरु चारायला गेला. म्हणला आई तुझं ऐकतो आज. सगळ्यांबरोबर गुरु चाराय करा. एक कार्य मागत ते कोटी कार्यांचे का एका कार्यासाठी देव येतो, कोट्यवधी कार्य करतो. पुढे यमुना माईचाही मला उद्धार करायचा आहे म्हणून देवानं गुरु सोडली. म्हणला आई तुझ्या हातचं 2 घास फक्त बरं ग. आईच्या हातचं 2 घास जेवलात ना लेकरांनो, आयुष्यभर नाही कुणी भाकर म्हणलं तरी चालाय सारखं. एवढं आईच्या हातात प्रेम आहे ते नामदेवरायानं सांगितलं. आणि नामदेवराय कृष्णाच्या रूपात यशोदेला म्हणतात, यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. आई लहान सगे ग कुंडात मला करून दे ग मांडात. दूर गेल्या गाईच्या झुंडात मला जेवू घाल. देव एक आहे आई मी तुझा एकुलता एक. गाया राखी 2 लाख गाया राखून जिजली नाक मला जेवू घाल. यशोदे 2 घास घाल. देवानं 2 घास खाल्लं आणि देव गाया घेऊन गेला. पाठीवर देवाकडं पाहिलं आणि यशोदा मारायला लागली. सगळ्या गोपाळांना सांगितलं, सांभाळा मुरारी प्राण माझा जाऊ नका दुरी जवळच खेळा. सांभाळा मुरारी प्राण माझा, प्राण सांभाळा. अशा देवानं यमुनेच्या काठावरती लीला केल्या. तिथं पण खेळ खेळले. फ्री फायर नव्हतं, पबजी नव्हतं, कोणत्या काळी जाहिराती करीत नव्हतं. अरे काय काय सेलिब्रिटींना पुरस्कार दिला सरकारने आणि तीच माणसं इमल गुटक्याची जाहिरात करायला लागली. वाईटाची कोण जाहिरात करत नव्हतं. त्या काळी खेळ होते मैदानी, त्या काळी खाणं होतं चांगलं. त्या यमुनेच्या काठावर खेळ खेळले आणि देवाला सुद्धा थंकावून सांगितलं, देवा तू जरी देव असला अजिबात रडी जायचं नाही. अरे कोणोबा खेळ डाव जावं नका रडे. खेळ खेळणे भगवंत म्हणतात. आता खेळ भास बाबा. खांदे भार पोटे हो काय कीर्तनाचे आपला काय खेळायचे. किती खेळ खेळावा, खेळ मोडावा परता खडकी सोडेल्या मोठा आजीचा दैकाला गोमटा. ही तुमच्या जीवनात आलेली संधी देवा आता आम्ही सोडणार नाही. हा बघायचं तुका तुका
आम्ही नवजोत घडता आम्ही नवजोत घडता आम्ही नवजोत घडता आम्ही नवजोत घडता Oh,
आपल्यासाठी मंदिर आहे. आपल्या गावातील प्रत्येक वस्तू आपली वस्तू आहे. जतन करा, करा आपले जतन. तांबे आणि पांघरून जतन करायचं. जतन करायला शिकवलं. द राईट इज अ रिले सिस्टीम. जतन केलं बापदादांनी म्हणून आज पाहायला मिळाली. जतन केली संतांनी पाहायला मिळाली. जतन केली गुरुजींनी पाहे पा ध्वजेचे चिरमुट. राया जतन करिता कष्ट. जतन करा, पडझड होऊ देऊ नका, मंदिर वाढवू नका. एक मंदिर असावं की सगळ्यांनी येऊन बसावं. नवं बांधायचं नाही आणि जुनं पडलेलं पाहायचं नाही. पडलेली गावाची वेश गावासाठी चांगले नाही. ते दिसाय गाव व्यवस्थित दिसत नाही. पडकी दैवत ठेवू नका. पडक्या दैवतांचं संवर्धन करा. त्याला पुन्हा चांगला आकार द्या. ती मोठी करा. कारण फक्त देव नाही तर ती आदिमाया शक्ती निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव शकून सांगावया आली. तुकाय माझं नाव, यमाय माझं नाव, लाडाय माझं नाव, सटवाय माझं नाव. या आदिमाया शक्तीचे मंदिर आहे तुमच्या गावामध्ये. हनुमंतरायाचं मंदिर आहे, नाथसाहेबांचं मंदिर आहे. आपली मंदिरं खूप गोड करा आणि असं सर्वांसाठी अधिकारानं इथे येऊन भक्तीचा मार्ग खुला करून द्या. सदैव आपल्या भूमीचं, सदैव आपल्या गावाची सेवा आपल्या हातून घडावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आज सर्वजण एकत्र आले. आदर्श असणारा हा श्रीगोंदा तालुका अहिल्यानगरचा आणि अशा तालुक्यातील हा परम आनंदाचा सोहळा संतांच्या कृपाशीर्वादानं, व्यासपीठ चालकांच्या महाराजांच्या आशीर्वादानं संपन्न होतोय. त्याचं तुम्ही आज अधिकारी होताय. जीवरूपी लाही आणि भगवंत रूपी दही. लाही एकटी असू द्या. बघा हिथं लायाचं पोतं ओतलं, अर्ध्या तासात पेडगावच्या मोहर जाईल. नुसती लाई बनक तिला येसन नाही, द्वारकाळ नाही, दाव नाही, पण तीच दह्यात मिसळून द्या. म्हणतो मी नवनीता तैसे घ्या म्हणता. दह्याचं आणि लाहीचं एकत्रीकरण, जीवशिवाचं एकत्रीकरण. त्याच्यासाठी संत म्हणतात मी पुन्हा येईन, उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. कुठं नाही तो वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे कसं ते तो इथे ते तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. आणि घेताना हिसकून घेऊ का, घेताना लाज देऊन घेऊ का, घेताना वरबाडून नेऊ का, तसं नाही. एकमेका देव मुखी सुखे घालून एकमेकांच्या मुखात घास घाला आणि आनंदानं सदैव राहा. एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. शेवटची विना संतजनी परिसावी विसरतो ना पडा माझा देवा तुमासी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुरे होतो दिगाचे मी बरी. तुम्ही वारे दोये कडे मुख पसरवले. महातीचा दादा गारे दोयेचा कोपरा. तुम्ही वारे दोये कडे मुख पसरवले गडी. तुका म्हणे तुम्ही वारे दोये तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरवणीकडे. कंठे धरला कृष्ण म्हणे अवकाशने प्रकाश. मला वाटो एकमेक वैष्णवनिका संभव. प्रिया ब्रह्मादिका लोकादा बघू. मला वाटो एकमेक वैष्णव
तुका म्हणे भूमंडळी आम्ही हरे मिळाले गावा तो एक मेघा वैष्णवने जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठावे श्री मनाई नाही नारायण सर्वांनी आपले आता उठावे श्री मनाई नाही नारायण करोनी आरती चक्रपाणी आरती आरती गुणाए नाम सत्य काळानी पाहा सकळा पुण्य माला गुणाए नाम सत्य काळानी तुका हे ताळे उपासने दवळे आरती गुणाए नाम सत्य काळानी प्रेम सत्रेम आरती बोलताते मुबारती युगे अथावी सवितवरे भुवा मागे रत्नाये विषयुगे शोभा रजे लागे मनकम मरेगा करणी वाहे भेमा बुद्धि चला हे मुझे मागुरंगा तुम्हारी मंगला भराई जवन भगवान जय जय भजे माला गौला भेमणि नागरी आसे पे कांबर तोरा लापी देव सुंदरी आचार्य पाते भगवती सर्वपाती वाले माधुर्या
तुका म्हणे चित्त करणे राहिलो देवा जे श्री होते जाणीन तुमचे झालेला कळकळी नवना तुकाराम 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 कुंडली कमल हरिंद सेवेचे मानकरी शरद महाराज काळे शिंपोरा यांचाही या ठिकाणी पंच कमिटीच्या वतीने सन्मान होत आहे. घ्या, फोटो घ्या त्यांचा. विशेषतः या ठिकाणी या चालू कार्यक्रमासाठी ज्यांचं नाव फेमस झाले असे उपसरपंच चहाचे सर्वा सन्माननीय मिलिंदरावजी भोईटे माजी उपसरपंच लिंपणगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनं या ठिकाणी या सप्ताहासाठी 11,000 रुपयाची देणगी त्यांनी सडळ हाताने या ठिकाणी दिलेली आहे. तरी त्यांचंही कंसेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो. तरुण मंडळीला विनंती आहे, आपण वाढण्यासाठी त्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. जागा भरपूर आहे, सर्वांना व्यवस्थित बसून घ्या. तरुण मंडळाला विनंती आहे, आपण आजची सेवा ही आपल्या हस्ते झाली पाहिजे. सर्वांनी सहकार्य करा. या ठिकाणी मोटरसायकलची चावी हरवलेली आहे. जर कुणाला सापड पारायणाच्या सोहळ्याला भेट वर्षीस ज्योतिषाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात असे आपले भुसे गावात भागातील भुसे संजय महाराज गिरवकर यांच्या मार्गदर्शन तरुण मुलं जागी आपण घरातील प्रतिनिधी यायचा आहे. ज्या मान्यवरांची इथं नावं घेतली जातील त्यांच्या सर्व मान्यवरांना मुंबई पोलीस यांना विनंती आहे की त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांच्या वडिलांना विनंती आहे की त्यांनी इथे त्यांचा सन्मान करतील. त्यानंतर दुसरे सन्मानार्थ आहेत राकेश संजय लोखंडे पुणे शहर पोलीस यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की त्यांनी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे लोखंडे पाहुण्यांना. त्यानंतर ओंकार देवीदास झगे यांच्या मान्यवरांना विनंती की आपण समोर उभं राहायचं आहे. डगे पाहुण्यांना विनंती की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्या ठिकाणी ते आपले संपादित केलेलं आहे. त्यांच्या घरच्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं. माझे कोणी इथं मोकार गर्दी केलेली आहे किचन पुढे आनंद पांडुरंग डगे यांना विनंती आहे. स्वप्नील गणेश पवार यांनी सुद्धा छत्रपती कॉलेज प्राध्यापक म्हणून आपली ओळख आणि आपलं काम खऱ्या अर्थानं ते चांगल्या पद्धतीने आपण करत आहात. हे पवार कुटुंबातील सदस्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्या शोभाजी गणेश गुंजाळ त्या भगिनींना विनंती आहे अंगणवाडी सेविका आपण आपल्या कामामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल आपल्या ग्रामस्थांच्या वतीने महाराजांच्या हस्ते आपला मान सन्मान होत आहे. शुभांगी गणेश गुंजाळ ताईंना विनंती आहे की आपण आपला मान सन्मान घेण्यासाठी इथे यायचं आहे. गेली 7 दिवस ज्या स्वयंसेवकांनी या ठिकाणी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. सप्ताहाच्या निमित्त आज आपल्या वाडीमध्ये
वर्ष 37 गेली 8 दिवस काळे महाराज आमच्या वाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संजय महाराज गिरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. ज्या दिवशी पंचांची ग्रामस्थांची मीटिंग झाली त्याच्या आधी माझा आपल्या गावचे पाटील उमेश कनसे यांचा माझा फोन झाला. त्यांना सांगितलं की महाराज काळे महाराजांची पुण्यतिथी तारीख घ्या, मी महाराजांशी बोलतो. पण योग असा आला की महाराजांना काल्याच तारीख मिळाली. त्याला गावाचं भाग्य त्यांनी बी अतिशय चांगल्या सुटसुटीत त्याच्यानंतर आपल्या कीर्तन रूपी सेवा केली. त्याबद्दल मी गावचा उपसरपंच या नात्याने महाराज तुमचं आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि आपण अतिशय सडेतोडपणे आपल्या कीर्तन रूपी सेवेतून खरोखरच मागाशी तुम्ही तुमच्या वाणीतून सांगितलं की खरं परिस्थिती महाराज मी पहिलं तुम्हाला क्लिप टाकली ऊर्जेची, तुम्ही युट्यूबवर सांगितलं होतं, मी आधीच पाहिले तात्या साहेब. पण खरोखरच आज ते तुकाराम महाराज सारखे आपल्याला भेटले, त्यामुळे आज सगळ्यांचा जीव असला. तर आज आपण सुद्धा गुलाबजाम करत होतो महाराजांचं मागं, ते खावा सुद्धा काय दूषितच होता सगळा. पण ते सगळं थांबवलं. आणि मगाशी त्यांनी जी आमच्या चेअरमन साहेबांचं नाव घेतलं, खरी वस्तुस्थिती आमच्या आउटलेटला महाराज तुम्हाला मी एकदा बोलवलं होतं, तुम्ही येता काय ताक पेले हो, परत आमचं ऊर्जेचं ताक पेल्याशी पडीच जात नाही. महाराज अधूनमधून नक्कीच फोन करतात, आलोय तात्या साहेब. असो अधिक तापणाचा कोणाचा वेळ घेत नाही. ज्यांनी 8 दिवस व्यासपीठ आपल्या चालवलं असं आपल्या भागाचे भूषण संजय महाराज गिरमकर यांचाही सन्मान करण्यात येत आहे. मी आपल्या श्रीवंदा नागवडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आपल्या तालुक्याचे माजी आमदार माजी मंत्री दादा 1-2 मिनिटात येतात. 37 वर्षापासून आजपर्यंत खूप भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या कनशेवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी श्री गुरु गंगू काका शिरोळकर आणि वैकुंठवासी श्री गुरु तात्या महाराज श्री गोंदेकर यांच्या पवित्र मंगल आशीर्वादाने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि या कार्यामध्ये पहिल्यापासून ज्यांनी खूप मोलाचं योगदान दिलं, पूर्ण सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, भजनी मंडळ असेल, सप्ताह कमिटी असेल, त्यामध्ये वैकुंठवासी वयोवृद्ध आदरणीय हरिभक्तीपरायण शंकर भाऊ माहोरकर असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही संपतनारायण महिंद असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगवादक वैकुंठवासी चंदनराव पवार असतील. सर्व मंडळी आज दिसतात, पण आपल्यामध्ये ही 3 मूर्ती आपल्यामध्ये आज नाही. खऱ्या अर्थाने त्यांची या सप्ताहामध्येच आठवण येते असं नाही. प्रत्येक परमार्थाच्या कार्यामध्ये आपल्या परिसरातला कोणताही सप्ताह असेल, दिंड्या असतील आणि प्रकर्षाने संपतनारायणाची खूप आठवण येते दिंडी. महाराजांच्याबद्दल महाराजांचा माझा परिचय, पण असं काही महाराजांचं कीर्तन ऐकण्याचा काही योग आला नाही. आज योग आला. कीर्तनाच्या बाबतीमध्ये जे वक्तृत्व लागतं ते वक्तृत्व महाराजांच्या ठिकाणी 100%. त्याचबरोबर आवाज लागतो गाण्याचा, तो आवाजही महाराजांच्या ठिकाणी आहे. सध्या समाजाला जे आवडतं ते सुद्धा आहे आणि संप्रदायाचा अभ्यास सुद्धा महाराजांच्या ठिकाणी आहे. खूप गोड कीर्तन केलं महाराजांनी. 2 तासाची वेळ कशी गेली हे कळलं नाही. आणि मला वाटतं दुसरा एखादा कीर्तनकार असता तर त्याने 12:30 नक्कीच वाजवले असते. पण वेळेची मर्यादा अचूक सांभाळली. वक्ता त्याला म्हणतात जो वक्त सांभाळतो, वेळ सांभाळतो, तो वक्ता राहतो. असो, याप्रमाणे महाराजांनी खूप गोड अशा प्रकारचं कीर्तन केलेलं आहे.
विक्रमदादा पाचपुते यांचे पिताश्री माजी आमदार माजी मंत्री या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. तर एक फक्त 5 मिनिट सर्वांनी उत्साह किंवा आवड राहिलेली नाही, परंतु आपल्या मार्गदर्शकांनी संजय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या गावातील सर्व नागरिक पूर्ण वेळ देतात. आपल्या सर्व अडचणीला बाजूला करून खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. दत्तात्रय पवार आणि दत्तात्रय गायकवाड तर आपण सर्वही धन्यवाद देणं गरजेचं आहे. खरं तर महाराज आपण आपल्या कीर्तन सेवेतून अनेक चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं. खरं तर अनेक गोष्टी आपण माणसाला व्यवहारामध्ये जे काय आज घडत आहे त्या सुद्धा आपण चतुराईने खरा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्याला असणारे त्या अर्थानं गायनामध्ये म्हणजे कार्यक्रम खरं तर शास्त्रीय गायनाचा काळ अभ्यास त्यांच्यातून दिसतो. खरं तर त्यांनी ज्या पद्धतीने गायन काम केलं खरं तर त्यांनाही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. त्यांनीही चांगल्या पद्धतीचं गायन या ठिकाणी करून या सप्त्यामध्ये आपल्या कीर्तनामध्ये मोठा विद्वान आणि उंच करण्याचा कार्यक्रम महाराजांच्या हस्ते सन्मान होत आहे. दादांची गाडी आलेली आहे. ती सर्व ग्रामस्थांना विनंती धुमाळ सर्वांनी या ठिकाणी आपल्या ज्यांनी 8 दिवस आपलं यांच्या मार्गदर्शनाखाली आपला सप्ताह पार पडला. दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली झाला रंगी रंगला जीवदंग